राज्यभर खळबळ उडून देणाऱ्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणी विविध 15 जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर नाशिक रोड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। यावरील पुढील सुनावणी 28 जुलै रोजी पूर्ण होणार आहे। सुनावणी दरम्यान आपण विविध मुद्द्यांवर न्यायालयासमोर मांडले असता या प्रकरणाशी संबंधित आणखी महत्त्वपूर्ण दस्तावेज, पुरावे, नोंदी अथवा तपासास उपयुक्त माहिती असल्यास ती थेट तपास यंत्रणेला सादर करावी। अटकपूर्व जामीन अर्जांवर निर्णय घेताना अशा पुराव्यांचा विचार करण्यात येईल असे न्यायालयाने नमूद केले असल्याची माहिती तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। दरम्यान या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून एकामागून एक अधिकाऱ्यांना अटक होत आहे। यावरून या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे। सर्व संबंधित कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन देखरेखीखाली सुरू आहे असे सांगून पंकज साळुंखे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत। विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी धक्कादायक माहिती दिली। बनावट शालार्थ आयडी प्रकरणात 9 शिक्षणाधिकारी, 394 बनावट शिक्षक, 5 वेतन पथक अधीक्षक आणि 15 एजंट अडकलेले आहेत। आणखी काही राजकीय सत्ताधारी पक्षातील बडे मासे देखील अडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले। मात्र त्या तिघही राजकीय व्यक्तींची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला, परंतु पोलीस तपासात ते निष्पन्न होतील असा विश्वासही पंकज साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केला। आज आपण जे जमलेलो आहोत, आजच्या पत्रकार परिषदेचा मेन विषय जो आहे, बनावट शालार्थ आयडी प्रकरणात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता माननीय नाशिक रोड सत्र न्यायालयात। या गोष्टीची खबर मला काल मिळाली। त्यात कालच ज्यांना अटक केलं, हिंगोणेकर, जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी, यांचं सुद्धा बेल ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं। तर या माणसाला अटक केल्यानंतर हा माणूस धुळ्यात राजरोसपणे खुलेआम फिरत होता। पोलिसांना माहिती मिळाली, परंतु बेलधारक आहेत, मी त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो 1 मिनिटाच्या आत। तर बेल अर्ज दाखल जो आहे, बेल अर्ज क्रमांक 237/2026 प्रदीप रामचंद्र पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन। बेल अर्ज 238 अतुल संदीपराव पवार। बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार। बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार। बेल अर्ज मनीष शालिग्राम कदम। बेल अर्ज 264/2026 अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील। बेल अर्ज 337/2026 मनोज रामकृष्ण पाटील। बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे। बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी। बेल अर्ज भाऊसाहेब भिकनराव चव्हाण तत्कालीन उपसंचालक। बेल अर्ज 375 शशिकांत भाऊराव हिंगोणेकर, ज्यांना काल आपण पोलिसांनी अटक केलेली आहे। बेल अर्ज 376 किरण जयप्रकाश पवार। बेल अर्ज 377 प्रवीण वसंत आहेरे। बेल अर्ज 384 भास्कर जगन्नाथ पाटील। बेल अर्ज 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव। तर मग काल मला हे सगळं न्यूज मिळाल्यानंतर मी काल नाशिक रोड जिल्हा सत्र न्यायालयात मी हजर झालो आणि माझं म्हणणं जे होतं ते न्यायालयासमोर मी माझं म्हणणं मांडलं। माझं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि मला असे आदेश केले की आपल्याकडचे अजून जे पुरावे आहेत तर हे सगळे पुरावे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेला तुम्ही सबमिट करा, की जेणेकरून या प्रकरणामध्ये अजून योग्य निर्णय घेता येईल, त्या ऑर्डरमध्ये तसं मेन्शन करता येईल। तरी या 15 जणांना माझा एक अंदाज मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांना बेल मिळणार नाही। जर यांना बेल मिळालीच कोणालाही, तरी मी यांच्या संदर्भामध्ये यांच्या नावाला वरती हायकोर्टात विरोध करणार आहे। जोपर्यंत बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शेवटचा जो कोणी कर्मचारी आहे त्याला अटक होत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। मागेच मी प्रशांत वाटिलेच्या प्रेस नोटच्या म्हणजे त्या पत्रकार परिषदेमध्येच मी विधान केलं होतं की धुळे जिल्ह्यातले 3 बडे मासे आहेत। मी आज जबाबदारीने सांगतो की धुळे जिल्ह्यातले नाही तर धुळे शहरातले सत्ताधारी पक्षातले 3 नेते आहेत। त्यापैकी एक तर नगरसेवक महोदय आहेत भारतीय जनता पक्षाचे, एक तर आता जिल्हा परिषदेची त्यांची तयारी चालू आहे, आणि एक खूप मोठे नेते आहेत की जे राज्य पातळीवर देश पातळीवर सुद्धा त्यांची आज ओळख निर्माण झालेली आहे। तर या 3ही माय सत्ताधारी पक्षातील कलावंतांना ते असतील, पण मी सुद्धा कमी नाही, सोडणार तर कोणालाच नाही।
याच्यामुळे जोपर्यंत माझी मागणी एकच आहे, जोपर्यंत या प्रकरणात शेवटपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी चालेल. जय महाराष्ट्र. या सगळ्या प्रकरणात 394 शिक्षक आहेत, बनावट विशेष शिक्षक. त्याच्यानंतर 15 एजंट आहेत, दलाल आहेत की जे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हे सांभाळतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 9 शिक्षण अधिकारी आहेत की जे मोठे खलिते आहेत. पुन्हा याच्यामध्ये 5 वेतन पदक अधीक्षक आहेत. हा असा यांचा सगळा प्रोपगंडा आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस तपास करत आहेत. त्यावर जर मी विधान केलं तर ते मान्य न्यायालयात ते कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होईल. त्याच्यामुळे मी काही जास्त त्याच्यावर भाष्य करू शकणार नाही. परंतु या बाबतीमध्ये अजून परिपूर्ण तपास व्हायचा बाकी आहे. तपास चालू आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर विधान काही करणार नाही. ते आमच्या पक्षाचे होते, परंतु नंतर कालांतराने त्यांचं आमच्या मान्य नामदार रामदासजी आठवले यांनी जिल्ह्याची जी बॉडी होती ती बरखास्त केलेली होती आणि त्यानंतर तो जर पद लावून फिरत असेल तर मग ती त्याची चुकी. बाकी आमच्या पक्षाशी त्याचा दुरान्वय संबंध नव्हता. नंतर न्याय मिळत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. मगाशीच बोललो, मला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं चालेल. या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर एक मास्टर माइंड असेल असं मला तरी वाटत नाही. या प्रकरणामध्ये स्वतःला भरपूर म्हणजे गल्ली बोळातले जे आहेत की जे स्वतः हापचड्डीवर फिरतात ते स्वतःला मास्टर माइंड म्हणून घेतात, परंतु असा कोणताही मोठा मास्टर माइंड याच्यामध्ये नाही. याच्यात सगळेच इन्व्हॉल्व आहेत, खालपासून तर वरपर्यंत. प्रकरणामध्ये आजपर्यंत माझ्याविषयी भरपूर जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने धमकी दिली. माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मला धमकी दिलेली आहे. कुटुंबाचा घातपात करू, तुमचा घातपात करू, पण मी कोणाच्याही भीकेला हे घाबरत नाही. आणि या प्रकरणात मनीष पवारांची पण तीच भूमिका आहे की जी सत्याला धरून आहे. कारण मनीष पवार हे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आहे. शिवाय ते प्रॉपर जिल्ह्यातले आहे. त्या खुर्चीवरती आजपर्यंत जो बसला तो अर्ध्यातूनच अडकला आहे. आज मनीष पवार जे आहेत हे इतक्या वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहेत. ते जर तसे राहिले असते तर आतापर्यंत तेही टिकले नसते, पण ते आज टिकून आहेत. सगळे माझे सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस मला ज्यांच्याकडे आता तर तुम्हाला सांगतो, माझ्याकडे निनावी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. आताच एक 2-3 दिवसापूर्वी एक तक्रार आली, उदाहरण सांगतो. त्यात त्या व्यक्तीने मला पेनड्राईव्ह देखील पाठवलेला आहे. मी आपल्याला दाखवतो वाटले असते. या असे निनावी मला पाकिटं पाठवतात. आता याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर काहीच नाही, पाठवणाऱ्याचं याच्यात नाव नाहीये, काहीच नाहीये. मला फक्त अर्ज मला पाठवलेला आहे, काही सही नाहीये, काही नाहीये. याच्यामध्ये जर पाहिलं त्याच्यात पेनड्राईव्ह सुद्धा त्या माणसाने सोबत जोडलेला आहे. इव्हन त्या पेनड्राईव्ह सोबत त्या माणसाने त्याचा अडॅप्टर सुद्धा जोडलेला आहे सोबत. सोर्सेसचा विषयच नाही. हे त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो. हे माझ्या नावाने असे जे आहेत हे स्टॅम्पिंग करून मला पाठवतात. आता हे शिक्षक सगळे, यांना काय गरज पडली? ज्यावेळेस हे शासनाकडे चक्रा मारतात, ज्यावेळेस थकतात, शासन यांना उभं करत नाही, त्यावेळेस हे लोक माझ्याकडे येतात. मी तर शासनाच्या बाहेर आहे, शासनात नाही. परंतु यांना सगळ्यांना माहिती आहे की इथे गेल्यानंतर आपण जर गेलो पंकज सावंतकडे तर आपल्याला योग्य न्याय जो आहे तो मिळेल. अन्य नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं, त्यांनी मला वेळोवेळी भरपूर सहकार्य केलेलं आहे. इव्हन खुद्द त्यांनी माझ्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत सुद्धा ते मला घेऊन गेलेले आहेत. तिथे सुद्धा आमच्या वेळोवेळी मिटिंग्स सगळ्या झालेल्या आहेत. असं नाही की त्यांनी मला मदत केली नाही, आजही ते मदत करतात. आजही त्यांना जर मी फोन केला तर आजही साहेब माझा फोन रिसिव्ह करून मला काही अडचण असेल, कुठला काही प्रॉब्लेम असेल तर ते आज मला सॉल्व्ह करतात. साहेब, नीट पेपरच्या बाबतीमध्ये, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर ही खूप वाईट परिस्थिती आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर असं व्हायला नको पाहिजे. परंतु शिक्षण व्यवस्था जी आहे, शालेय शिक्षण विभाग, तर ही सुधारण्याची गरज आहे, बदलण्याची गरज आहे. अजून त्याची जी नियमावली आहे, ही नियमावली त्याची स्ट्रिक्ट करण्याची गरज शासनाला आहे. मग ती केंद्र शासन असू द्या किंवा ज्या राज्यात जी काही परीक्षा होते त्या परीक्षेच्या त्या शासनाच्या अधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा. शेवटी मला नाशिक आर्थिक गुन्हे शाखा जी आहे त्याच्यावरती मला विश्वास आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे सिंघम जे आहेत रामदास शेळके साहेब, यांना मनापासून सॅल्यूट. ते एकमेव व्यक्तिमत्व आहे की जे माझ्या खांद्याला खांदा लावून
चालतंय. मनापासून शेळके साहेबांचं खास करून मनापासून अभिनंदन.